संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आज एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे आणि तो भरतीच्या कार्यपद्धतीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर हा जो शासन निर्णय आला तो शासन निर्णय येण्याच्या आधी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. तत्पूर्वी जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय काय आहे आपण तो पाहूया. आणि तो शासन निर्णय काय आलाय तर कारण इंग्रजी माध्यमाच्या संदर्भामध्ये मागच्या भरतीत ज्या 4,800 जागा येणार होत्या किंवा जे प्राधान्य त्यांना दिलेलं होतं त्या विरोधामध्ये मी आणि माझ्यासोबतचे 4 अशा मी 5 जणांनी एक याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेवरती कोर्टाने आम्ही जे काही मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्याला अनुसरून काही सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये शासनाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने या भरतीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळं जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय आपण सर्वात पहिलं बघूया की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. आता यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय क्रीडा व विभाग क्रमांक RT 2010 क्र 572 प्राथमिक शिक्षा 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे तो सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं सर्वांना अनिवार्यच आहे. आता यांनी काय सांगितलं की इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमाच्या सेमी इंग्रजी वर्गाकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळेंचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. आता इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता काय दिली आणि इंग्रजी माध्यमातून डीएड काय पाहिजे इंग्रजी माध्यमातून पाहिजे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्याची मुभा देण्यात येत आहे असं वाचावे असं त्यांनी या निर्णयामध्ये सांगितलंय. म्हणजे जे मुद्दे आम्ही कोर्टामध्ये मांडले होते ज्यावेळेस कोर्टामध्ये हे सांगितलं होतं की अनेक उमेदवार हे डीएड इंग्रजी माध्यमातून 2 वर्ष करतात परंतु ज्या उमेदवारांचं 12वी सायन्स झालेले त्यांना पूर्ण 11वी म्हणजे 11वी 12वी ही पूर्ण इंग्लिशमध्ये असतं. मग ते उमेदवार 1 ते 5ला का शिकू शकत नाही हा मुद्दा आम्ही त्या कोर्टामध्ये मांडलेला होता. दुसरा विषय होता की आम्ही हे पण सांगितलं की आमचे BA इंग्लिश घेऊन 3 वर्ष त्या विषयामध्ये स्पेशली फक्त BA घेतलेलं असेल म्हणजे स्पेशल इंग्रजी तर BA इंग्लिश करून सुद्धा त्याला का त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत नाही किंवा MA इंग्लिश केलेलं आहे त्याला का ग्राह्य धरण्यात येत नाही हा विषय आम्ही त्या ठिकाणी मांडलेला होता. त्यामुळं व्यावसायिक अर्हतासोबतच इतर जे शैक्षणिक
आहे म्हणजे शिक्षण आहे त्यामध्ये जर तुमचं शिक्षण हे पूर्ण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे तर त्याला का पात्र धरण्यात येत नाही असे मुद्दे आम्ही कोर्टामध्ये मांडलेले होते. त्यामुळं कोर्टाने जे डायरेक्शन दिलेले होते तर यावरती विचार करून शासनाने आता नवीन शासन निर्णय त्या ठिकाणी काढलेला आहे आणि तो शासन निर्णय आपण जे कोर्टामध्ये मागणी केली होती त्याला कुठंतरी थोडंसं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण अनेक उमेदवार हे 12वी सायन्स BA इंग्लिश यांना कुठं संधी नव्हती. आपल्या त्या निर्णयामुळं आज किमान त्या उमेदवारांना त्या सामाजिक प्रवर्गामध्ये जर व्यावसायिक DED झालेले उमेदवार इंग्रजी माध्यमाचे मिळाले नाही तर त्या जागा त्या सामाजिक प्रवर्गाला कन्वर्ट होऊन त्या किमान BA इंग्लिश MA इंग्लिश आणि 12वी सायन्स असणाऱ्या उमेदवारांना मिळतील. हा एक निर्णय आपल्या पद्धतीने म्हणजे जे आम्ही लढलेलो होतो त्याचा एक फायदा आता उमेदवाराला भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही तर मागणी केली होती की ज्यांचं पूर्ण कॉन्व्हेंट आहे त्या कॉन्व्हेंटला सुद्धा संधी द्या कारण ते पूर्ण इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेले आहेत अशा उमेदवारांना सुद्धा संधी मिळावी ही आमची त्या ठिकाणी मागणी होती. परंतु त्यांना संधी न देता यांनी आता जो आम्ही दुसरा त्या ठिकाणी ऑप्शन मांडलेला होता तो त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि आता जी व्यावसायिक पात्रता त्या ठिकाणी DED इंग्रजी सांगितलेली आहे या व्यतिरिक्त जर असे उमेदवार मिळाले नाही तर आता ते BA इंग्लिश MA इंग्लिश आणि सायन्स या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. एक प्रकारचं एक जे अन्याय त्या ठिकाणी म्हणजे होत होता त्या उमेदवारांवरती कुठेतरी थोडंसं न्याय मिळाला असं मी या शासन निर्णयातून म्हणू शकतो. अनेक निर्णय आपण संघटनेच्या माध्यमातून घ्यायला लावलेले आहेत त्यातला हा एक निर्णय मी असं म्हणू शकतो. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमचं काही वेगळं मत आहे का किंवा यामध्ये अजून काही चेंजेस व्हायला पाहिजे होते का? जर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.